इथे मी अस्तरचे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत. आपण माप पाहूयात. तर उंची घ्यायची आहे आपल्याला 11 इंच, त्यानंतर 24 इंच छाती होती तर त्याचा चौथा भाग येतो 6 इंच, कंबर आपली 22 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 5.5 इंच आणि दोन्ही साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी आपल्याला 2 इंच घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण शोल्डर मी इथं 5 इंच घेतले होते. त्यानंतर गळ्याची खोली इथं मी 5.25 इंच घेतलेली आहे. 2 इंचाला मार्क करून असा पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर मुंडा खोली मी 5.5 इंच घेतलेली होती आणि 1 इंचावर मी असा मागील आणि पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. मागील भाग त्याच पद्धतीने कट करून गळ्याची खोली इथं 4 इंच घेऊन 2.5 इंचावर असा गोलव्या गळ्याचा शेप देऊन मी दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही गळ्याचे शेप तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. आता आपल्याला ह्याच मापाचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. पहा इथं मी कट करून घेतलेलं आहे. तर कट करते वेळेस आपल्याला सगळ्या साईडने असं 1 इंच इतपत एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही. आता आपण ह्याची शिलाई पाहूयात. तर इथं पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रंट पार्ट घेतोय, तर त्यावर मी वरच्या साईडला असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे, टाचणी लावून घेतलेली आहे. तर हे गळे आपण पलटवणार आहोत म्हणून मी वरच्या साईडला ठेवून घेतलेले आहेत. आता आपण 5 इंच इतपत शिलाई घेऊन व्यवस्थित असं शिलाई करून घेतोय. त्यानंतर आपण गळ्याच्या इथलं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय. आता आपल्याला संपूर्ण गळ्याला असे नॉच देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण हे आतल्या साईडला अस्तर पलटवून घेऊयात. तर ह्यावर आता आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. टीप देते वेळेस आपल्या गळ्याला चुण्या पडणार नाही याची काळजी घ्या. तर इथं आपला पानगळ्याचा शेप होता, तिथं मी अशी सुई आतल्या साईडला ठेवून मग आपला फुटर उचलून व्यवस्थित असा गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण आपल्या मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेतोय. अगदी कडेने आपल्याला 5 इंच इतपत शिलाई देऊन अस्तर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपल्याला गळ्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची सुद्धा गरज लागत नाही. त्यामुळे फ्रॉकची शिलाई करत असताना अशाच पद्धतीने करायची. इथे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपलं जे मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर जितका आपला अस्तरचा भाग आहे त्याच मापात इथं परफेक्ट असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे परफेक्ट असा आपला फ्रंट नेक तयार झालेला आहे. आता आपण त्यावर लेस लावून घेतोय. तर गळ्यासाठी लेस थोडी ब्रॉड घ्या, म्हणजे ती दिसायला सुद्धा खूप छान दिसेल. इथे आपण हा पानगळ्याचा शेप दिलेला आहे, तिथं आपल्याला अशी एक चुणी घ्यायची आहे लेसची, म्हणजेच आपल्या गळ्याला शेप हा अगदी परफेक्ट येईल. तर पहा मी कशा पद्धतीने लेस लावून घेते. त्यानंतर आपल्याला ह्या लेसवर डबल शिलाई करून घ्यायचे, जेणेकरून ती उचलल्यासारखी वाटणार नाही आणि आपली साईज मोठी असल्यामुळे इथं कंपल्सरी आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच दुसऱ्या साईडने. आता आपण मागील भाग घेऊया. तर तो सुद्धा सेम मी त्याच पद्धतीने आपल्या वरच्या साईडला असा ठेवून घेतलेला आहे. मागील गळ्यासाठी आपण थोडी वेगळी डिझाईन करतोय, म्हणजेच आपण इथं बटन लावून घेणार आहोत. तर पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते. मागील भागाचा जिकडे सेंटर आहे तिथं आपल्याला व्ही शेपमध्ये असं 1.5 इंचापर्यंत सरळ खालच्या साईडला यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तिथून मी वरपर्यंत शिलाई घेऊन पुढं शिलाई देऊन घेणार आहे. पहा मी कशा पद्धतीने हा व्ही शेप तयार केला, म्हणजेच हा टॉप गळ्यातून घालते वेळेस अडकणार सुद्धा नाही. तर आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करूया. त्यानंतर इथं आपल्याला मध्यात अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे आणि मी बाजूच्या साईडला असे नॉच देऊन घेते. आता आपण हे आतल्या साईडला पलटवून घेतोय. पहा अगदी परफेक्ट असा आपला बॅकनेट पलटलेला आहे. आता आपण ह्यावर दाबटीप देऊन घेतोय. तर इथं तुम्ही कोणतंही फॅन्सी बटन लावा, ते खूप छान दिसतं. तर पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते. इथे तुम्हाला बटन लावायचं नसेल तर चेनसुद्धा लावू शकता. त्यानंतर आपण आपला मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेतोय. तर अस्तर अटॅच करते वेळेस 5 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे. मागील व्हिडिओमध्ये जी आपण फ्रॉक शिवली त्यामध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फ्रॉकला चेन कशी लावावी ते सांगितलं आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही चेन लावू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. इथं मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेते. तर इथं आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण स्लीव कट करतोय. तर इथं मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलं.
5.75 इंच ह्याची लांबी आहे आणि उंची आपण इथं 4.5 इंच घेतोय, म्हणजेच तयार ती 3.5 होणार आहे. 1 इंच आपण शिवण्यात घेतोय कारण हे अस्तरचे स्लीव आहेत. आता आपण वरच्या साईडला सरळ लाईन आखून घेतोय. त्यानंतर आपल्याला कॅफ घ्यायची आहे, जी की इथं मी 2.25 घेते कारण आपली साईज ही लहान आहे. इथं सरळ लाईन आखून घेऊया. त्यामधून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मायनस करून ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आता आपण सेंटरला एक मार्क देऊन घेऊयात. आता आपल्याला इथं वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून बंद बाजूकडून 1 इंचाला मार्क करून असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही दंडघेरचं माप टाकून इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं मार्क करून घ्या. आता इथं आपले परफेक्ट स्लीव मार्क करून झालेले आहेत. आता आपण हे कट करून घेतोय. तर इथं आपण पुढील मुंड्याला शेप नाही दिलाय कारण हे लहान मुलीचे स्लीव आहेत, त्याच्यामुळे गरजेचं नाही आहे. पण फुगावाही शिवतोय त्यासाठी इथं मी साडीतले कापड घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढल्या साईडला 3 इंच इतपत एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ह्याचे आपण प्लेट्स तयार करणार आहोत. तर इथं आता आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलं आहे म्हणजेच दोन्ही साईडला मिळून असं 6 इंच तिथंपर्यंत मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, पण लहान साईजसाठी हे परफेक्ट आहे. तर इथं आता 6 इंचापर्यंत आपण प्लेट्स टाकून घेतोय. त्यानंतर वरच्या साईडच्या प्लेट्स टाकत असताना आपण खालच्या साईडला ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला वरच्या साईडच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे, तरच आपल्या बाहीला फुगा छान येईल. तर पहा इथं मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आता मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला आपल्याला ही अस्तरची बाही ठेवायची आहे. तर आपले दोन्ही नॉच हे मध्यात येतील ह्याची काळजी घ्या. तर इथे मी टाचणी लावून घेतलेली आहे. तर आता आपण इथं खालच्या साईडने एकदा बितपत शिलाई देऊन घेतोय. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊयात. त्यानंतर आपली बाही आतल्या साईडला पलटवून आपल्याला वरच्या साईडला एक टीप देऊन घ्यायची आहे. तर टीप देते वेळेस आपल्या प्लेट्स ह्या पलटणार नाही याची काळजी घ्या. व्यवस्थित शिलाई देऊन झाल्यानंतर इथं आपण बाहीचा असा मध्य प्लेट्सवर ठेवून त्यानंतरच आपण इथं बाहीला मेन फॅब्रिक अटॅच करून घेतोय. तर बाहीचा मध्य परफेक्ट येणं गरजेचं आहे, तरच आपल्या बाहीला आकार छान येईल. आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. दुसऱ्या साईडचे स्लीवसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर तुमचा खूप वेळ वाया नको जायला म्हणून मी एका साईडची शिलाई दाखवते. इथं आपण जी गळ्याला लेस लावली होती तीच लेस इथं मी हातालासुद्धा लावणार आहे, म्हणजे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसेल. तर इथं आपण लेसवर सुद्धा डबल शिलाई करून घेतोय कारण आपली साईज लेसची मोठी आहे. इथं मी दोन्ही स्लीव ह्याच पद्धतीने तयार करून घेतल्या. पहा किती छान दिसतात. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असे समोरच्या साईडने जोडून घ्यायचे आहेत. तर इथं आता आपण 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन वरच्या साईडने शोल्डर जोडून घेतोय. पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते. त्यानंतर आता हे पलटी करून असं आतल्या साईडने आपल्याला एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता आपण इथं डबल शिलाई करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडला आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. तर दुसरा शोल्डरसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर इथं पहा आपले दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत. आता आपण बाही जोडतोय. तर बाही जोडते वेळेस अशा पद्धतीने मध्यात ठेवून घ्यायची, त्यानंतर ती जोडायला सुरुवात करायची. तर मध्यातून बाही जोडायला घेतल्यामुळे ती दोन्ही साईडला अगदी परफेक्ट अशी पुरते. त्याचसोबत आपल्या स्लीवला परफेक्ट असा शेप येतो. त्यानंतर आपल्याला स्लीवला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर स्लीवला नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजे ती उसवण्याची शक्यता कमी असते. दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा मी ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण इथं खालच्या साईडला प्लेट्स तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी हे साडीतलं फॅब्रिक घेतलेलं आहे. तर ह्याची उंची मी 5 इंच घेतलेली आहे आणि 38 इंच ह्याची लांबी आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता खालच्या साईडला इथं अर्धा इंच फोल्ड करून अशी मी शिलाई देऊन घेते. खालच्या साईडचा तुम्हाला जितका घेरा हवा असेल त्यानुसार इथं तुम्ही कापडाची लांबी वाढवू शकता. इथं आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण टॉपचा एक पार्ट घेतोय. तर इथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली होती, तिथंपर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे. त्यानंतर आपण इथं 1-1 इंचाच्या अशा प्लेट्स टाकतोय. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. साधारण 1 ते 1.25 इंच इतपत मी अशा प्लेट्स टाकून घेते. तर ही आपली खालची साईड आहे. इथं लक्षात घ्या मेन फॅब्रिकच्या समोरच्या साईड ह्या एकमेकावर आहेत आणि आपण आतल्या साईडने इथं शिलाई देऊन घेतोय.
तर मी अगदी व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेते. प्लेट्स समान येतील ह्याची काळजी घ्या. पहा आपल्या सगळ्या प्लेट्स अगदी परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्यावर लेस लावून घेतो. तर आपण जी शिलाई दिली होती ती खालच्या साईडला ठेवून त्याच्या शिलाईच्या आपल्याला मध्यात अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे प्लेट्स ह्या खालच्या साईडला सरळ राहतात. तर पहा आपण जिकडे जॉईंट दिलेला आहे त्याच्या बरोबर मध्यात मी ही लेस ठेवून घेतलेली आहे. तर मागील भागसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर इथं आता आपण दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून समोरच्या साईडने अशी शिलाई देऊन घेतो. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुमचा खूप वेळ वाया जाऊ नये म्हणून मी तुम्हाला एकाच साईडची शिलाई सांगते. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी साईड तयार करायची आहे. तर मी इथं शिलाई लॉक करून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून आता आपण हे आतल्या साईडने पलटून घेतो आहे आणि आपण जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाजूने आपल्याला आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपले सगळे धागे आतल्या साईडला जातात आणि आपल्या टॉपला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतो आहे. त्यानंतर तुमचं जे काही माप असेल त्यानुसार इथं फिटिंग करून घ्या. इथे आपल्या टॉप पार्टची संपूर्ण शिलाई झालेली आहे. आता आपण स्कर्ट कसा तयार करायचा ते पाहूयात. तर त्यासाठी इथं मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलं आहे. पहा तर ह्याची लांबी आपण पाहूयात. तर लांबी इथं मी 24 इंच घेतलेली आहे. त्यानंतर ह्याची रुंदी 14 इंच घेतलेली आहे. तर 14 इंचाचे आपल्याकडे 4 पार्ट आहेत. तर पहा त्यानंतर आपण इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. ह्याची उंची मी इथं 25 इंच घेतलेली आहे आणि रुंदी इथं मी 2.25 मीटर घेतलेली आहे. आता इथं आपण हा अस्तरचा पार्ट घेतोय. तर इथं आपल्याला अशा मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आपली कंबर आहे 22 इंच. तर त्यामध्ये 1 इंच शिवणार असं दोन्ही साईडला टोटल आपल्याला 12 इंचाचा असा हा राऊंड तयार करायचा आहे. तर सुरुवातीला आपण अशा मोठ्या मोठ्या प्लेट्स घेऊयात. आता आपण हे मोजून घेऊयात. तर डबल फोल्ड केलेलं आहे. तर इथं आपल्याला 12 इंच हवं आहे. तर पहा मी मोजते आहे, थोडंसं एक्स्ट्रा आहे. तर ते मी इथं प्लेट्स देऊन मध्ये 12 इंचाचा घेर तयार करून घेणार आहे. तर इथं बरोबर मी 12 इंचाचा घेर तयार करून घेतला आहे. आता आपण हे साडीचं कापड घेऊया. इथं आपण बॉक्स प्लेट टाकतोय. अगदी सोपी पद्धत आहे. पहा मी कशा पद्धतीने टाकते. तर 1 इंचाचं कापड मी असं समोरच्या साईडला फोल्ड केलं. त्यानंतर त्याच्या विरुद्ध साईडला पुन्हा 1 इंच कापड घेऊन असं फोल्ड करून घेतलेलं आहे. तर दुसरी प्लेटसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने टाकायची आहे. व्यवस्थित पहा तुमच्या लगेच लक्षात येईल. तर स्कर्टसाठी ह्या प्लेट्स खूप छान दिसतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या प्लेट्ससुद्धा टाकू शकता, पण ह्या प्लेट्स लेहंग्याला खूप छान दिसतात. तर एकदा ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. तर मी संपूर्ण लेहंग्याला ह्याच पद्धतीने प्लेट्स टाकून घेते आहे. ह्या संपूर्ण ड्रेसची शिलाई तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. अगदी सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण शिलाई पाहतोय. आपल्या चॅनलवर बेबी फ्रॉकचे छान छान व्हिडिओ आहेत. पाहायचे असतील तर नक्की पहा. इथे आपल्या संपूर्ण प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. पहा किती छान दिसतात. आता आपण ह्या स्कर्टच्या बाजूची शिलाई जोडून घेतोय. तर दोन्ही पार्ट मी एकमेकावर ठेवून इथे शिलाई लॉक करून आपल्याला 1 इंच इतपत एक्स्ट्रा सोडून शिलाई करून घ्यायची आहे. तर इथं आपले 4ही पदर एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्या. स्कर्टला शिलाई करते वेळेस खालच्या साईडने सुरुवात करायची, म्हणजेच आपले खालच्या साईडचे भाग हे अगदी समान येतात. आता इथं आपण जेवढी आपली झिपची साईज आहे ती वरच्या साईडने मोजून घ्या. तिथंपर्यंतच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे. तर इथं मी शिलाई लॉक करून घेते. आता आपण वरच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्या प्रमाणात इथं आपण अर्धा इंचाचं असं फोल्ड करून शिलाई देऊन घेतो आहे. पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते. तर इथं आता खालच्या साईडला आपल्याला सरळ येऊन इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे आणि पुन्हा पुढं मी असं अर्धा इंच फोल्ड करून आपल्या वरच्या साईडने अशी सरळ शिलाई देऊन घेते. पहा मी कशा पद्धतीने शिलाई दिली. तर ही चैन लावायची अगदी सोपी पद्धत आहे.
आता आपण काय करूया, ही चैन घेऊया, ती मी खोलून घेतलेली आहे। आता ही वरच्या साईडला अशा पद्धतीने मी ठेवून अगदी कडेने आपल्याला सगळ्यात लहान शिलाई घ्यायची आहे। चैन ठेवते वेळेस आपली बाहेरील आणि आतील बाजू व्यवस्थित आहे का ते नक्की पहा, नाहीतर मग आपली चुकीच्या दिशेने चैन लागली जाईल, तर ह्याची काळजी घ्या। चैन लावते वेळेस आपल्याला ती ॲडजस्ट करून लावावी लागते, म्हणजेच जिकडे तुमची चैन आणि फुटर जवळ येतात तिथं तुम्ही बंद करून घ्या। आता खालच्या साईडला इथं आपण डबल शिलाई करून घेतोय, म्हणजे चैन उसवणार नाही। तर पुन्हा आता आपण दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने चैन लावून घेतोय, तर दोन्ही कापड हे अगदी जवळ येतील, ह्याची काळजी घ्या। शिलाई आपल्याला सगळ्यात लहान घ्यायची आहे, कारण इथं आपण ही सिंगलच शिलाई देऊन घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला शेवटी अशी शिलाई लॉक करून घ्यायची। पहा, अगदी परफेक्ट अशी आपली झीप लावून तयार आहे। आता आपण कमरेला बेल्ट लावतोय, त्याआधी आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। तर इथं मी साडीतला काठ घेतलेला आहे आणि तोच इथं लावून मी कंबर मोजून घेते, अगदी परफेक्ट आहे। तर इथं आता आपण खडूने मार्क करून घेऊयात, तिथपर्यंत मी कट करून घेते। उंची आपण 7 इंच घेतोय, तर आता आपण तेवढाच मापाचं अस्तर घेऊन ते असं मी वरच्या साईडला ठेवून अर्धा इंच इतपत शिलाई देऊन घेते। तर दोन्ही साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आता हे बाहेरच्या साईडला आपण पलटून घेतोय। पहा, आता आपण लेहंगा घेऊया, तर आतल्या साईडने आपण ही खालची साईड ठेवून अर्धा इंच इतपत शिलाई घेऊन आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची। सुरुवातीला शिलाई लॉक करा। तर पहा, आपल्या बेल्टची बाहेरील बाजू ही लेहंग्याच्या आतील भागावर ठेवलेली आहे, कारण हा बेल्ट आपण बाहेरच्या साईडला पलटवणार आहोत। तर बेल्ट लावायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। नवीन शिकत असाल तर ह्याच पद्धतीने ट्राय करा। तर इथं पहा, अगदी व्यवस्थित अशी मी बेल्टला शिलाई देऊन घेते। शिलाई देते वेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक समान आहेत का ह्याची काळजी घ्या। तुम्ही लेहंग्याची उंची घेत असताना बेल्टचं माप त्याच्यातून मायनस करायचं आहे, तरच तुमचा लेहंगा हाईटला परफेक्ट येईल। इथं हा माझा 3 इंचाचा बेल्ट आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात, म्हणून मी 7 इंच उंची घेतली होती आणि लांबी बरोबर आपल्या कमरेनुसार। तर इथं आता मी शेवटी असं फोल्ड करून शिलाई लॉक करून घेणार आहे। ही शिलाई झाल्यानंतर आता हा बेल्ट आपण व्यवस्थित असा अर्धा इंचाला फोल्ड करून जी आपण शिलाई दिली होती त्याचं थोडंसं खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं सगळ्यात लहान शिलाई घेऊन शिलाई देऊन घ्यायची। सुरुवातीला शिलाई लॉक करा, तर बरोबर आपल्याला अर्धा इंच इतपतच घ्यायचं आहे। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ह्या संपूर्ण ड्रेसची शिलाई तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की कळवा। इथं पहा, अगदी परफेक्ट असा लेहंग्याला आपण बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे। आता शिलाई लॉक करून घ्यायची आहे। तर इथं पहा, आपली फिनिशिंग किती छान आलेली आहे। इथे मी नॉटसाठी साडीतलं कापड घेतलेलं आहे, तर ह्याची उंची मी इथे साधारण 4 इंच घेतलेली आहे आणि लांबी तुम्ही तुमचा जितका लेहंगा आहे त्याच्यामध्ये 15 इंच एक्स्ट्रा घ्या किंवा त्याहून जास्ती घेतलं तरीही चालेल। आता शिलाई कशी द्यायची ते पहा। तर आपली जी सुरुवातीची बाहेरची नॉट आहे तिथं आपल्याला फक्त एकदा इतपत शिलाई घ्यायची आहे, तेवढं कापड सोडून नंतर मध्यात आपल्याला 1 इंच इतपत एक्स्ट्रा कापड सोडून अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे, म्हणजे जितका आपला मधला पार्ट आहे तिथं आपल्या बेल्टला चांगला सपोर्ट मिळेल। त्यानंतर पुढं मी पुन्हा एकदा इतपत शिलाई घेऊन आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय। पहा, त्यानंतर ही नॉट आपल्याला पलटून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथं मी सुई धागा घेतलेला आहे। एक सोपी पद्धत सांगते, आपल्याला असं बाहेरच्या टोकाला इथं 2-3 टाके देऊन घ्यायचे आहेत। तर टाके घट्ट घ्या, जेणेकरून पलटवते वेळेस ते निघणार नाहीत। आता आपण जी आपली आतली साईड आहे त्याच्यातून ही सुई बाहेर काढून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अगदी 2 ते 3 मिनिटात आपल्या लेहंग्याची ही नॉट तयार होते। तर ही खूप सोपी पद्धत आहे। तर इथं पहा, मी इथं सुई ही बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने काढून घेणार आहे। आता आपण समोरच्या साईडला जो आलेला धागा आहे तो आपण खेचून घेतोय। आपला जो डावा हात आहे तो आपल्याला शेवटी पकडायचा आहे आणि आपल्याला उजव्या हाताने धागा खेचायचा आहे। आपली नॉट ही समोरच्या साईडने बाहेर निघते। पहा,
अगदी सोपी पद्धत आहे. तर इथं मी आपली नॉट तयार करून घेतलेली आहे. आता आपण पिनच्या सहाय्याने ही लेहंग्याला अटॅच करून घेऊयात. ही नॉट पलटून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या नॉटला कापडाचे लटकनसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही रेडीमेडसुद्धा लटकन लावू शकता. हा आहे आपल्या ड्रेसचा फायनल लूक. तर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.